हाय फ्रेंड्स, MNC मध्ये काम करणारा राज मला भेटायला आला. सोल्युशन विचारत होता की मी इंटिग्रिटीने काम करतो पण मला काही एवढी ग्रोथ मिळत नाहीये, वेरॅज जे शॉर्टकट्स घेतात, डर्टी पॉलिटिक्स करतात त्यांची चांगली ग्रोथ होतीये. सो व्हॉट इज द सोल्युशन? सो मी त्याला ऍडवाइस दिला की स्पिरिच्युअल सोल्युशन देण्यापूर्वी मी तुला प्रॅक्टिकल सोल्युशन देते की तू त्यांच्यासारखं वाग आणि रिपोर्ट मी बॅक. तर एका महिन्याने त्याने रिपोर्ट केलं की मॅम मला असं वागता येत नाही आणि जर का मी असं काही वागलो तर मला रात्रीची नीट झोप लागत नाही. सो फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं मन अस्थिर कशा कशामुळे होतंय. तर सॅडनेसमुळे होतं, अँझायटीजमुळे होतं, फिअर्समुळे होतं. गीतेमध्ये एक श्लोक आहे, दुःखेषु नुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. म्हणजे जे अस्थिर मन आहे ते सगळ्यात पहिल्यांदा स्वतःविषयीचा सॅडनेस, स्वतःविषयीच्या एन्झायटीजमुळे दुःखी होतं. सो ह्या मनाला स्थिर करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करा, स्वतःच्या फिजिकल फॉर्मला, स्वतःच्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीजना आणि इमोशनल कॅपॅसिटीजना. आणि प्लीज रिमेंबर, जर का तुमची स्पिरिच्युअल कॅपॅसिटी चांगली असेल तर तुम्ही ह्या गोष्टी ज्या आजूबाजूला चालल्या आहेत त्याने डिस्टर्ब होऊ शकत नाही किंवा तुम्हाला ते करण्याची इच्छा पण होत नाही. ही हायर कॅपॅसिटी आहे. प्लीज बिकम अवेअर ऑफ दिस आणि यू आर ब्लेस्ड टू बी लाईक दिस. सो स्टॉप कंपॅरिझन अँड स्टॉप सेल्फ डिग्रेडेशन.